मार्गावर आहे. दादा तुम्ही या व्यवसायात कस काय आले? आम्ही ड्रायव्हर होते. हा ड्रायव्हिंग करता करता आम्ही ट्रेडिंग शिकले. ट्रेडिंग शिकल्यानंतर आम्ही जे काम केलं मध्ये आम्हाला एक कंपनी चालू सापडली. चालूचे त्यावरती आम्ही पडवलं. तुम्ही काय मॅन्युफॅक्चरिंग करता? आता आम्ही पाईपाचं पीयूसी पाईप. पीओसी पाहिजे. हा आणि भविष्यात अजून त्यांना काही गती म्हणजे काही अजून प्लॅन टाकणार आहे का? वाढवायचंय. आता पीओसी पाहिजे झालं, सीबीएसई झालं. नाही नाही का? नाही एवढं आणि मोल्डिंग मध्ये होल्डिंग मध्ये पण नाही. दादा पाईप मॅन्युफॅक्चरिंग करता आणि दादांचा एक सामान्य गावातून आलेले चिंचोली जवळ धानोडा आहे. हो. तर तुमच्या गावाचं नाव कसं? जानवड. तुमचं कितवी पर्यंत शिक्षण झालं? 10वी पास. दादा 10वी पास आहे आणि हे शिक्षणाची बिझनेस मध्ये आठ नाही राहत. हे शिक्षण आठ नाही राहत. उद्योजक किती बी शिका, उद्योजक बनू शकतो. तुम्ही उद्योजक व्हा कोणत्याही मार्गाने. त्यांच्यावर ते स्वतः त्यांच्या आत्मकथा मला स्वतः मालूम आहे. दादा तुम्ही जळगावला आलात केव्हा? तुम्ही स्वतः मी पाहिलेले तुम्ही भाड्याच्या घरात राहत होते. हो. तुम्ही त्यांच्या जर्नी पासून तुमचं चालू करलं. तुमच्या थोड्याबद्दल तुमचा म्हणजे तुम्ही जो परिश्रम करला त्याच्यात बरं आम्हाला काही 2 शब्द सांगा. पहिले आम्ही एमआरडीसी कंपनीमध्ये कामाला होते. M2 इंडस्ट्री मध्ये. त्यानंतर आम्ही आयशर गाडी घेतली. आयशर गाडीमध्ये आम्ही लोकांचं नॉलेज पाहिलं किंवा लोक पाईप कसे विकता, काय विकता. मग त्यानंतर आम्ही मग ते पाईपाचा आम्ही बिझनेस चालू केला. त्यानंतर आम्ही मग ट्रेडिंग चालू केले. ट्रेडिंग मध्ये आमचं चांगला भरभराट उन्नती झाली. आम्ही इथपर्यंत पोहोचले. मित्रांनो हे पहा अनिल दादा पाटील आपल्या सोबत होते. त्यांनी त्यांची आत्मकथा आपल्याला सांगितलेली आहे. तुम्हाला एवढं सांगतो मराठी उद्योजकांनी उद्योग करा आणि उद्योगामध्ये लादा नाही. पहिली गोष्ट आपण लाजता त्यामुळे मराठी उद्योजक घडत नाही. कमीत कमी उद्योजक आहे अनिल पाटील आपले जळगावचे युवा उद्योजक आहे आणि यांच्याकडे आपल्याला सपोर्ट द्या आणि प्रत्येक मराठी उद्योजकांना तुम्ही सपोर्ट करा आणि मराठी मुलांनी नोकरी शोध्यापेक्षा उद्योग शोधा आणि उद्योगात तरक्की करा. लहान राहो का मोठा राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.